सो हाय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण 15 क्वेश्चन्स करतोय फ्रॉम टॉपिक ऑसिलेशन्स. आणि हे 15 क्वेश्चन्स आहे टार्गेट आणि मार्वल या बुकमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. फर्स्ट क्वेश्चन: अ पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM of amplitude A. The distance from the mean position, its kinetic energy is equal to potential energy is. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, अ पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM विथ एम्प्लिट्यूड ए. म्हणजे त्या पार्टिकलचा एम्प्लिट्यूड एम्प्लिट्यूड हा ए आहे. एम्प्लिट्यूड इज इक्वल टू ए. एम्प्लिट्यूड म्हणजे काय? डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू 0. मग तो पार्टिकल मीन पोझिशन पासून किती अंतरावर गेलाय त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजे ॲट या दोन्ही पॉइंटच्या मध्ये, म्हणजे एक्स्ट्रीम पॉइंटच्या आणि मीन पॉइंटच्या मध्ये, एक्स्ट्रीमला x इज इक्वल टू ए असतो आणि दोन्ही पॉइंटच्या मध्ये x इज इक्वल टू a/2. ॲट धिस पोझिशन द एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल इज a/2. याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो. अ पार्टिकल एक्झिक्यूट SHM ऑफ एम्प्लिट्यूड ए, म्हणजे पार्टिकलचे एम्प्लिट्यूड ए आहे. द डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन, मग त्याचं मीन पोझिशन पासून डिस्टन्स किती असेल किंवा व्हेन इट्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जेव्हा कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीला इक्वल असेल तेव्हा पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन किती असेल, म्हणजे x इज इक्वल टू किती असेल हे त्याने विचारले. तर आपल्याला पहिला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, वेअर ए इज इक्वल टू एम्प्लिट्यूड अँड एक्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? हाफ के एक्स स्क्वेअर. हाफ के एक्स स्क्वेअर इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. या दोन्हीमध्ये के म्हणजे काय? फोर्स कॉन्स्टंट, जो की कॉन्स्टंट आहे फोर्स. त्यामुळे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे इक्वल दिलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये. मग आता दोन्ही फॉर्म्युले सबस्टिट्यूट करूया. फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जीचा? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचं काय आहे? हाफ के एक्स स्क्वेअर. राईट. हाफ के गेला. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. राईट. एक्स स्क्वेअरला ह्या साईडला नेऊया, म्हणजे ए स्क्वेअर बरोबर काय येणार? ए स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. राईट. मग आपल्याला काय काढायचं आहे? एक्स काढायचा आहे. राईट. त्यामुळे आपण ह्या 2 ला ह्या साईडला घेऊन जाऊया. मग एक्स स्क्वेअर काय येणार? एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2. राईट. मग आता एक्स काढायचा आहे त्यामुळे दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊया. एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर अपॉन 2. राईट. ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार? ए, आणि खाली रूट 2 ॲज इट इज. 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू किती असते? 1.414. आणि 1.414 चा रेसिप्रोकल काय असतो? 0.707. आणि ए ॲज इट इज, हा ए ॲज इट इज. सो कायम लक्षात ठेवा, 1/√2 जर दिलं तर त्याचा आन्सर येत असतं 0.707. सो ऑप्शन कुठला येणार जर राऊंड ऑफ केलं तर? ऑप्शन नंबर डी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इक्वेशन y1 is equal to a sin omega t and y2 is equal to a/2 sin omega t plus a/2 cos omega t represent SHM. हे दोन इक्वेशन SHM रिप्रेझेंट करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. द रेशो ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ टू मोशन, म्हणजे y1 चा एम्प्लिट्यूड आणि y2 चा एम्प्लिट्यूड यांचा रेशो फाइंड करायचा आहे. मग आपण y1 जे इक्वेशन आहे त्याचा एम्प्लिट्यूड आपण A1 कन्सिडर करूया आणि y2 जे इक्वेशन आहे त्याचा आपण एम्प्लिट्यूड A2 असं गृहीत धरूया. तर हे आपल्याला फाइंड करायचं आहे. या दोन्हीचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. मग A1 काय आहे? A1 म्हणजे y1 चा एम्प्लिट्यूड. y1 इक्वेशन काय आहे? y1 इज इक्वल टू a sin ओमेगा टी. राईट. आता ह्यातून एम्प्लिट्यूड कसा फाइंड करायचा? हे इक्वेशन आपण ओरिजिनल इक्वेशन बरोबर कम्पेअर करायचं. ओरिजिनल इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू a sin ओमेगा टी. हेच इक्वेशन आहे. ह्याच्यावर कम्पेअर केलं तर एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय येणार? एम्प्लिट्यूड इज इक्वल टू a. सो y1 चा एम्प्लिट्यूड काय आहे? a, म्हणजे a1 इज इक्वल टू a. A1 ची व्हॅल्यू a आहे. आता A2 कसा फाइंड करणार? A2 फाइंड करायसाठी आपल्याला y2 इक्वेशन लिहिलं पाहिजे. y2 इक्वेशन काय आहे?
a/2 sin ओमेगा टी प्लस a/2 cos ओमेगा टी हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पण हे फाइंड कसं करणार? तर त्यासाठी आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूडचा एक फॉर्म्युला आहे. रिझल्टंट ह्या दोन्हीला ऍड करून रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे? रिझल्टंट अँप्लिट्यूड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 minus phi2. सो phi1 minus phi2 काय आहे? दोन्हीचा इनिशियल फेज डिफरन्स ह्या दोन इक्वेशन मधील इनिशियल फेज डिफरन्सला आपण phi1 minus phi2 म्हणतो. मग इथं साइन वेव्ह आहे आणि इथं कोसाइन वेव्ह आहे. तर आपल्याला असा डिफरन्स फाइंड करायला येत नाही. तर दोन्ही साइन मध्ये तरी पाहिजेत किंवा कोसाइन मध्ये तरी पाहिजेत. त्यामुळे आपण ह्या कॉस वेव्हला आधी साइन मध्ये कन्वर्ट करूया. तर ते कसं करायचं? तर परत एकदा आपण इक्वेशन लिहूया. y2 इज इक्वल टू a/2 sin ओमेगा टी प्लस a/2 कॉसला. आता कॉसला आपल्याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण कॉस साइन मध्ये कसा कन्वर्ट होतो? जेव्हा आपण त्याच्यामध्ये 90 डिग्री अँगल ऍड करतो. म्हणजे साइन ओमेगा टी प्लस π/2. जेव्हा ह्या अँगल मध्ये आपण 90 डिग्री अँगल ऍड करतो तेव्हा कॉसचा साइन बनतो. कसा बनतो? साइन 90 डिग्री प्लस ओमेगा टी. साइन 90 डिग्री प्लस ओमेगा टी. बघा येतोय का? आता हे आपले क्वाड्रंट आहेत. साइन इथं 90 डिग्री असतो, इथं 90 डिग्री असतो. साइन 90 प्लस ओमेगा टी. 90 प्लस ओमेगा टी म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार? सेकंड क्वाड्रंट येणार. त्यामुळे साइनची व्हॅल्यू इथे पॉझिटिव्ह असते. त्यामुळे साइन आणि π/2 असल्यामुळे साइनचा कॉस होणार. त्यामुळे जर कॉसचा आपल्याला साइन करायचा असेल तर अँगल मध्ये फक्त 90 डिग्री ऍड करायचा आणि विषय संपवायचा. तर y2 काय येणार? a/2 sin ओमेगा टी आणि a/2 sin ओमेगा टी प्लस 90 डिग्री. मग आपण रिझल्टंट कसा फाइंड करणार? r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ या फॉर्म्युलानुसार फाइंड करायचा. या तर a1 काय आहे? a1 मीन्स a/2 फर्स्ट पहिल्या इक्वेशनचा एम्प्लिट्यूड a/2. a/2 चा स्क्वेअर काय येणार? a स्क्वेअर बाय 4 राईट. a2 काय आहे? a2 म्हणजे हा एम्प्लिट्यूड. सेकंड इक्वेशन. ह्या दोन्हीचा आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचा आहे ना. त्यामुळे हे सेकंड इक्वेशन आणि हा a2 चा स्क्वेअर काय येणार? a स्क्वेअर बाय 4 प्लस 2 a1 आणि a2 ची 2 इंटू a1 इंटू a2. a1 काय आहे? a/2 इंटू a/2 राईट. आणि कॉस phi1 minus phi2. ह्या इक्वेशन मध्ये इनिशियल फेज काय आहे? इनिशियल फेज 0 आहे. 0 आणि ह्यामध्ये इनिशियल फेज काय आहे? 90 डिग्री. सो ह्यांच्यातला डिफरन्स काय येणार? 90 डिग्रीचा. कारण ह्यात 90 डिग्रीचा फेज आहे आणि ह्यात 0चा आहे. यांच्यातला डिफरन्स काय येणार? 90 डिग्रीचा. सो a स्क्वेअर बाय 4 प्लस a स्क्वेअर बाय 4 म्हणजे काय? 2a स्क्वेअर बाय 4 राईट प्लस 2 a/2 इंटू a/2 राईट. आणि कॉस 90 डिग्री काय असतो? कॉस 90 0 असतो. त्यामुळे 0 न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर ही पूर्ण व्हॅल्यू 0 होणार राईट. सो आपण हे इरेज करूया. ही पूर्ण व्हॅल्यू 0 होणार 0 न मल्टिप्लाय केल्यावर. सो आता ह्याचा आन्सर काय येणार? 2 इंटू स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर बाय 4 राईट. a स्क्वेअरचा रूट काय येणार? a. सो याचं काय येणार आन्सर? रूट 2 a स्क्वेअरचा रूट a आणि 4 चं रूट 2 राईट. सो ह्याचा आन्सर काय येणार परत? रूट 2 a आणि 2 म्हणजे काय? रूट 2 इंटू रूट 2 राईट. सो ह्या रूट 2 ला हा रूट 2 गेला. आन्सर काय येणार? a बाय रूट 2. सो ह्या दुसऱ्या इक्वेशनची कलर चेंज करूया. ह्या दुसऱ्या इक्वेशनचा रिझल्टंट काय आला? a बाय रूट 2. म्हणजे a2 काय आला? a2 a बाय रूट 2. तर आपल्याला क्वेश्चन काय दिलाय? a1 अपॉन a2 राईट.
A1/A2. आता दोन्हीचा रेशो घ्या. A1/A2 ह्यांचा रेशो घेतला तर काय होणार? A/A आणि हा √2 जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो वरती जाणार, राईट? सो या A ला हा A गेला, आन्सर येणार √2. आन्सर काय येणार? √2. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. पहिला ह्याचा एम्प्लिट्यूड काढायचा, मग ह्यांचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायचा आणि मग त्यांचा रेशो घ्यायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द अँग्युलर व्हेलॉसिटी and amplitude the amplitude of a simple pendulum is omega. Angular velocity omega आहे आणि amplitude a आहे. At a displacement x from the mean position, म्हणजे पार्टिकल कुठेतरी मूव्ह झालाय फ्रॉम मीन पोझिशन ऍट डिस्प्लेसमेंट x, म्हणजे डिस्प्लेसमेंट x आहे. इफ इट्स कायनेटिक एनर्जी इज t, म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू t and potential energy is V. Potential energy is equal to V. Then the ratio of T is to V. The ratio of T is to V is equal to question mark. म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे. T, एक मिनिट, पण T काय आहे? T म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी आणि V म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. पण तो आपण कसा करणार? दोन्हीचे फॉर्म्युले आहेत. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? हाफ k a square minus x square, where a is equal to amplitude. A is the amplitude. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ k x square. आता डायरेक्ट दोन्हीचा रेशो घ्या. रेशो हाफ केला, हाफ के गेला, आन्सर काय येणार? a square minus x square upon x square. सो असा ऑप्शन आहे का बघा? ke is to p चा आपण रेशो फाइंड केलाय ना, पण ke म्हणजे काय आहे? t is to v. तर आपण हे फाइंड केले t is to v डायरेक्ट. तर असा आन्सर आहे का बघा? सो असा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. The displacement of a particle varies with the time as x is equal to, एक मिनिट कलर चेंज करूया, x is equal to 12 sin omega t minus 16 sin cube omega t असं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलंय इन सेंटीमीटर. ऑल द क्वांटिटीज आर इन सेंटीमीटर. इफ इट्स मोशन इज SHM, म्हणजे हे SHM चं इक्वेशन आहे, देन मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज, म्हणजे Amax आपल्याला फाइंड करायचं. पण Amax चा फॉर्म्युला काय असतो? Amax इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a. ऍक्च्युअल फॉर्म्युला असतो ओमेगा स्क्वेअर एक्स, पण मॅक्सिमम घ्यायचा आहे ना, त्यामुळे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असते अँप्लिट्यूड. त्यामुळे Amax चा फॉर्म्युला येणार ओमेगा स्क्वेअर a. आता ह्या इक्वेशन मधून आपल्याला ओमेगा स्क्वेअर आणि a फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करणार? तर असा कुठला तर फॉर्म्युला पाहिलाय का? असा फॉर्म्युला आहे साइन 3 थिटाचा. साइन 3 थिटाचा काय आहे? साइन 3 थिटाचा फॉर्म्युला साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, राईट? हे ह्या सिक्वेन्स मध्ये दिसते का बघा? साइन क्यूब, राईट? त्यामुळे आपल्याला ह्याला साइन 3 थिटा मध्ये कन्वर्ट करायला लागणार. कसं कन्वर्ट करणार? इज इक्वल टू, समजा आपण ह्यातून 4 कॉमन केलं. 4 का कॉमन केलं? इथं 12 आहे, इथं 16 आहे, दोन्हीला 4 न भाग जातोय, त्यामुळे आपण 4 कॉमन केलं तर ह्यात काय येणार? 3 साइन ओमेगा टी मायनस 4 साइन क्यूब ओमेगा टी, राईट? आता हे 4 ऍज इट इज, हा फॉर्म्युला साइन 3 थिटाचा आहे, राईट? ह्याच्यावर कम्पेअर केला तर साइन 3 थिटाचा फॉर्म्युला येतो, पण इथं साइन 3 थिटा आहे, पण इथं ओमेगा टी दिलाय, त्यामुळे हा फॉर्म्युला काय येणार? साइन 3 ओमेगा टी, राईट? साइन 3 ओमेगा टी येणार ना, कारण इथं थिटा होता, त्यामुळे इथं थिटा होता, राईट? पण इथं ओमेगा टी आहे, त्यामुळे इथं पण ओमेगा टी येणार, राईट?
सो हे इक्वेशन जर आपण डिस्प्लेसमेंटच्या ऍक्च्युअल एक्सप्रेशन बरोबर कम्पेअर केलं तर ते काय असते एक्सप्रेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, राईट. सो ह्या इक्वेशन बरोबर जर कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू काय येणार 4 आणि ओमेगाची व्हॅल्यू काय येणार ओमेगा इज इक्वल टू 3 ओमेगा, राईट. सो आपल्याला दोन्ही पण व्हॅल्यू मिळाल्यात. आता हे या इक्वेशन मध्ये टाकूया. या इक्वेशन मध्ये टाकल्यावर आन्सर निघणार ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 3 ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू 3 ओमेगा आली आहे ना, त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू 3 ओमेगाचा स्क्वेअर आणि अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय आहे 4, राईट. सो 3 ओमेगाचा स्क्वेअर काय येणार 9 ओमेगा स्क्वेअर इंटू 4, राईट. सो 9 4 जा 36 ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली मॅक्सिमम ऍक्सेलरेशनची. सो आन्सर काय येणार सो आन्सर येणार ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. A particle is vibrating. A particle is vibrating in simple harmonic motion with amplitude 4 cm. म्हणजे पार्टिकलचा amplitude म्हणजे काय A is equal to 4 cm. At what displacement from equilibrium position? आता हा horizontal plane आहे, ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे. ऍट इक्विलिब्रियम पोझिशन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. सो ऍट व्हॉट डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे या इक्विलिब्रियम पोझिशन पासून किती डिस्प्लेसमेंट वरती म्हणजे एक्स फाइंड करायचं. ऍट व्हॉट डिस्प्लेसमेंट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन इज इट्स एनर्जी हाफ पोटेन्शियल अँड हाफ कायनेटिक. म्हणजे किती डिस्टन्सवर एनर्जी ही हाफ कायनेटिक असली पाहिजे आणि हाफ पोटेन्शियल म्हणजे दोन्ही पण हाफ हाफ आहेत म्हणजे दोन्ही पण इक्वल आहेत. दोन्ही इक्वल आहेत म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. हे असं का लिहिलं आपण कारण दोन्ही पण हाफ हाफ आहेत म्हणजे दोन्ही पण इक्वल आहेत. त्यामुळे दोन्ही एनर्जी इक्वल आणि दोन्ही एनर्जी इक्वल असल्या तर आपण एक्स फाइंड करू शकतो, राईट. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो हाफ के एक्स स्क्वेअर, राईट. कायनेटिक एनर्जीचा काय असतो हाफ के a square minus x square where a is equal to amplitude and x is the displacement and k is the force constant. So half k गेला x square is equal to a square minus x square. So x square ला आपण इकडे नेला तर 2x square is equal to a square. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे x. कारण का ऍट व्हॉट डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे एक्स फाइंड करायचं. एक्स कसा फाइंड करणार या 2 ला जर इकडे नेला सो तर एक्स स्क्वेअर काय येणार एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे एक्स काय येणार ए बाय रूट 2, राईट. ए बाय रूट 2 येणार पण अँप्लिट्यूड काय दिलाय 4 अँप्लिट्यूड दिलाय 4 बाय रूट 2, राईट. मग आता हे कसं फाइंड करणार 4 म्हणजे काय आहे 2 इंटू 2 अपॉन रूट 2. तर आपल्याला हा रूट 2 घालवायचा आहे कारण ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये रूट 2 कुठंच दिसत नाही त्यामुळे आपल्याला हा रूट 2 गायब केला पाहिजे. हा रूट 2 कसा गायब करणार पहिला 2 ऍज इट इज दुसरा 2 म्हणजे काय असतो रूट 2 इंटू रूट 2. 2 म्हणजे काय रूट 2 इंटू रूट 2 अपॉन रूट 2. सो एक रूट 2 गेला आन्सर काय येणार 2 रूट 2, राईट. सो x is equal to म्हणजे displacement from the equilibrium position is 2 root 2. So option number A is correct. Next question. Next question काय आहे the displacement of a particle varies according to the relation x is equal to 4 cos pi t plus sin pi t. The amplitude of the particle is म्हणजे ह्या इक्वेशन वरून आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करायचा आहे, राईट. आता हे कसं फाइंड करणार फर्स्ट तर 4 न आत मल्टिप्लाय करून घेऊया काय येणार 4 cos pi t प्लस 4 sin pi t, राईट. सो ह्या इक्वेशनचा आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचा आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड करायचे आहे दोन्हीची मिळून. तर आपल्याला तो फॉर्म्युला काय आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड इज इक्वल टू
अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. राईट, हे इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये जर ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला आन्सर मिळेल रिझल्टंट अँप्लिट्यूडचं. तर करा सबस्टिट्यूट. हे जर आपण इक्वेशन ओरिजिनल इक्वेशन वर कम्पेअर केलं, काय आहे ओरिजिनल इक्वेशन? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. तर ह्याच्यानुसार अँप्लिट्यूड काय येणार? अँप्लिट्यूड इज इक्वल टू 4. दोन्ही पण इक्वेशन मध्ये अँप्लिट्यूड इज इक्वल टू 4. तर a1 काय येणार? 4. दोन्ही मध्ये पण a1 अँप्लिट्यूड 4च आहे, त्यामुळे a1 स्क्वेअर म्हणजे काय? 4 स्क्वेअर म्हणजे 16 प्लस a2 स्क्वेअर 4 स्क्वेअर 16 प्लस 2 a1 a2 म्हणजे 4 इंटू 4 कॉस phi1 मायनस phi2. दोन्हीच्या फेजचा डिफरन्स. आता फेज डिफरन्स कसा फाइंड करणार? इथं पार्टी आहे आणि इथं पार्टी आहे, तर काय काय जण लिहिणार डायरेक्ट फेज डिफरन्स 0, पण तसं नाही. इथं साइन मध्ये आहे आणि इथं कॉस मध्ये आहे. सो जेव्हा साइन आणि कॉस असतं, तेव्हा आपण काय करतो? एक मिनिट, एवढं इरेज करूया इथलं खालचं. सो एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये असतं तेव्हा काय करतो आपण? कॉसला साइन करून टाकतो. कसं साइन करतो? फक्त कॉस मध्ये जर साइन मध्ये जर 90 डिग्री ऍड केला तर तो कॉस बनतो. सो ह्याचं कन्व्हर्जन काय येणार? साइन पाय टी प्लस 90 डिग्री. ह्या अँगल मध्ये जर आपण 90 डिग्री ऍड केला तर तो साइन बनतो आणि ह्या साइन मध्ये जर आपण 90 डिग्री ऍड केला तर कॉस बनतो. सो कॉसला जर आपण साइन करायचं असेल तर फक्त 90 डिग्री ऍड करून टाकायचा. पुढे काय आहे? 4 साइन पाय टी ऍज इट इज, कारण हा साइन मध्ये ऑलरेडी आहे ना, ह्याला आपण साइन मध्ये कन्वर्ट केलाय. सो आता फेज डिफरन्स काय येणार? ह्याच्यात इनिशियल फेज आहे 0 आणि ह्यात 90 डिग्री. सो त्यांच्यातला डिफरन्स काय येणार? 90 डिग्री. 90. सो पुढे काय येणार? आता हे कॉस 90 आहे. कॉस 90 ची व्हॅल्यू काय असते? कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0. त्यामुळे हा पूर्ण पार्ट 0 बनणार, कारण सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना, त्यामुळे हा पूर्ण पार्ट 0 बनणार. सो ह्यांचं ऍडिशन काय? 32. 32 म्हणजे काय? 16 इंटू 2, राईट? सो 16 चं स्क्वेअर रूट काय येणार? 4. 4 रूट 2. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड काय आला? 4 रूट 2. आन्सर काय येणार? आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. करेक्ट. सो आता ह्यातून एक आपल्याला शॉर्टकट कळतोय. जर एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल आणि दोन्हीमध्ये कोणताच अँगल नसेल, म्हणजे फक्त पाय टी आणि फाय टी दोन्हीमध्ये सारखाच अँगल असेल आणि एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये असेल, तर हा पुढचा पार्ट कायम झिरोच बनतो. हा पुढचा पार्ट 0 बनतो. सो जेव्हा एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल, सो डायरेक्ट पायथागोरस थेरम वापरायचा. अँप्लिट्यूड 1 चा स्क्वेअर प्लस अँप्लिट्यूड 2 चा स्क्वेअर चा स्क्वेअर रूट. डायरेक्ट पायथागोरस थेरम वापरायचा आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचा. सो हा शॉर्टकट आहे. म्हणजे एक जेव्हा साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल, साइन ओमेगा टी आणि एक कॉस ओमेगा टी असेल आणि ह्यांच्यातला अँप्लिट्यूड काय तर दिला असेल, समजा फॉर एक्झाम्पल इथं 3 असेल आणि इथं 4 असेल आणि ह्यांच्यातला रिझल्टंट फाइंड करायला सांगितला, तर आपण कसं फाइंड करणार? रिझल्टंट इज इक्वल टू अँप्लिट्यूड 1 स्क्वेअर, कारण एक साइन मध्ये आणि एक कॉस मध्ये, एक साइन आणि एक कॉस मध्ये असतं तेव्हा हा पुढचा पार्ट पूर्ण 0 बनतो. म्हणजे निग्लेक्ट करायचा हा पार्ट. सो डायरेक्ट फर्स्ट अँप्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस सेकंड अँप्लिट्यूडचा स्क्वेअर 16. काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे काय? 5. सो हे डायरेक्ट फाइंड करता येतं. हा शॉर्टकट आहे. एक साइन मध्ये असेल आणि एक कॉस मध्ये असेल तर डायरेक्ट अँप्लिट्यूडला पायथागोरस थेरम वापरायचा आणि आन्सर फाइंड करायचं. सो हा शॉर्टकट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. The velocity at mean position of a particle executing SHM is v. The velocity at mean position is v, right? Then velocity of the particle at a distance equal to half of the amplitude is. म्हणजे जेव्हा डिस्टन्स म्हणजे x हा अँप्लिट्यूडला हाफ असेल, म्हणजे x इज इक्वल टू जेव्हा a/2 असेल, त्याने दिले ना, ऍट डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द अँप्लिट्यूड, म्हणजे x जेव्हा a/2 असेल तर तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल किती येईल? आता ह्याला आपण व्ही डॅश म्हणूया, कारण इथं व्ही आहे त्यामुळं. आता हे कसं फाइंड करणार व्ही डॅश? जेव्हा x इज इक्वल टू a/2 असते तेव्हा. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, राईट?
सो त्यांनी जर आपण ऑप्शन बघितले तर प्रत्येक ठिकाणी व्ही दिले, इथं पण व्ही दिले, इथं पण व्ही दिले. सो आपल्याला हे आन्सर ह्या व्हीच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे. सो हा व्ही म्हणजे काय आहे? व्ही ऍट मेन पोझिशन काय असतो? मॅक्सिमम. व्ही मॅक्सिमम. का? समजा हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे हा. इथं मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनला x इज इक्वल टू काय असतो? 0. सो त्यांनी पण मीन पोझिशनला दिलंय. व्ही ऍट मीन पोझिशन. मग मीन पोझिशनला व्ही काय येणार? व्ही मेन. आपण फाइंड करूया. तर ह्याचा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा अंडर रूट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पण x इज इक्वल टू 0 आहे, राईट? सो ह्याचा आन्सर काय येणार? ए ओमेगा, राईट? म्हणजे मॅक्सिमम. हा फॉर्म्युला कशाचा आहे? मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा, राईट? सो कायम लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी ॲट मेन पोझिशन इज व्हेलॉसिटी मॅक्सिमम. तर ह्याचा फॉर्म्युला काय असतो? ए ओमेगा. सो ह्याचा फॉर्म्युला असतो ए ओमेगा. सो ए ओमेगा म्हणजे काय आहे? व्ही. ए ओमेगा म्हणजे व्ही आहे. सो आपल्याला व्हीच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे, म्हणजे ए ओमेगाच्या टर्म्स मध्ये हे आन्सर फाइंड करायचं आहे. सो ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर. एक्स काय आहे रे? एक्स आहे ए बाय 2, राईट? इथं दिले डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द एम्प्लिट्यूड. हे क्वेश्चन मध्ये दिले एक्स इज इक्वल टू ए बाय 2 चा स्क्वेअर, राईट? सो ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4, राईट? सो ओमेगा अंडर रूट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3a स्क्वेअर बाय 4. सो ह्याचा आन्सर काय येणार? ओमेगा रूट 3 ॲज इट इज. ए स्क्वेअर बाय 4 चं रूट काय येणार? ए स्क्वेअरचं रूट ए. आणि 4 चं रूट काय असतं रे? 4 चं रूट असतं 2. सो व्ही डॅश काय आला? व्ही डॅश काय आला? ए ओमेगा रूट 3 बाय 2, राईट? 2, राईट? सो पण ए ओमेगा काय आहे रे? ए ओमेगा आहे व्ही. ए ओमेगा आहे व्ही. कारण आपल्याला ए ओमेगाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे ना उत्तर. पण ए ओमेगा म्हणजे काय आहे? व्ही. व्ही इंटू रूट 3 बाय 2. व्ही डॅश काय आला? रूट 3 बाय 2 इंटू व्ही. सो असा ऑप्शन आहे का कुठं? ऑप्शन नंबर बी, राईट? नेक्स्ट क्वेश्चन. टू स्प्रिंग्स विथ स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग कॉन्स्टंट के दिलाय. K1 काय आहे? 1500. K2 काय दिलाय रे? एक मिनिट. सो K1 आहे 1500 आणि K2 काय आहे? 3000 न्यूटन पर मीटर आणि न्यूटन पर मीटर. न्यूटन पर मीटर काय दिलाय? कारण आपल्याला माहिती आहे फोर्स F इज इक्वल टू केएस. सो फोर्सचं युनिट असतं न्यूटन आणि एकचं मीटर, त्यामुळं न्यूटन पर मीटर हे त्याचं युनिट आलं. सो त्याने दोन स्प्रिंग कॉन्स्टंट दिल्यात. K1 स्प्रिंग कॉन्स्टंटला म्हणजेच फोर्स कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो? K1 दिलाय 1500 आणि K2 दिलाय 3000 आर स्ट्रेच्ड बाय द सेम फोर्स. सेम फोर्स म्हणजे काय आहे? दोन्हीमध्ये F इज इक्वल टू कॉन्स्टंट. सेम फोर्स आहे ना, त्यामुळे फोर्स कॉन्स्टंट आला, राईट? सेम फोर्स. देन रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन स्प्रिंग विल बी. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? पोटेन्शियल एनर्जीचा रेशो म्हणजे PE1 इज टू PE2 फाइंड करायचा आहे, राईट? सर आपण फाइंड करूया. पण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के एक्स स्क्वेअर. तर आपण काय काय मुलं डायरेक्टली काय म्हणणार? पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू के, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट. पण तसं नाही आहे. असं केव्हा असेल? जेव्हा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल. पण क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट दिले का? नाही, कारण त्यांनी फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट दिलेलं नाही. त्यामुळे आपण जर ह्या इक्वेशन मध्ये जर फोर्स इंट्रोड्यूस करू शकलो तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आणि के चं रिलेशन मिळेल. तर आपण इंट्रोड्यूस कसं करणार? फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F इज इक्वल टू के एक्स. सो पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय असतो? हाफ के एक्स स्क्वेअर. तर जर आपण ह्या के ला मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, हाफ के एक्स स्क्वेअर मध्ये आपण के ला मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर काय येणार? हाफ के इंटू के स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन के, राईट? हाफ के स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे काय? हाफ
पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, राईट, अपॉन के. पण kx म्हणजे काय आहे? kx म्हणजे एफ आहे, राईट. सो हाफ एफ स्क्वेअर अपॉन के. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के एफ स्क्वेअर अपॉन के. सो आता एफ कॉन्स्टंट आहे, 1/2 कॉन्स्टंट आहे. पोटेन्शियल एनर्जी आणि के मध्ये रिलेशन काय आलं? पोटेन्शियल एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू के. कारण का? कारण फोर्स कॉन्स्टंट दिलाय क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये जर डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट दिलं असतं किंवा डिस्टन्स कॉन्स्टंट दिलं असतं तर पोटेन्शियल एनर्जी हा के ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आला असता. पण त्याने डिस्टन्स कॉन्स्टंट दिलेलं नाहीये, त्यामुळे पण फोर्स कॉन्स्टंट दिलाय. त्यामुळे ह्यामध्ये आपण फोर्स इंट्रोड्यूस केला आणि त्यामुळे आपल्याला रिलेशन मिळालं इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं. सो पोटेन्शियल एनर्जी 1 अपॉन पोटेन्शियल एनर्जी 2 काय येणार? K2 अपॉन K1. K2 अपॉन K1 म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट 2 अपॉन स्प्रिंग कॉन्स्टंट 1. पण K2 काय आहे? 3000 अपॉन 1500. तर हे काय आलं? दोन दोन झिरो गेले. 30 अपॉन 15. तर हे काय येणार? 2 अपॉन 1 म्हणजे 2:1. सो ऑप्शन नंबर काय येणार? ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. सर कळला का प्रश्न? हे जर असंच आपण ऍज इट इज कॉपी केलं तर डायरेक्ट रिलेशन म्हणणार आणि ते चुकणार, कारण डिस्टन्स कॉन्स्टंट दिलेलं नाहीये, फोर्स कॉन्स्टंट दिलाय. त्यामुळे आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काढायला लागणार. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. टू पार्टिकल्स ए अँड बी एक्झिक्यूट SHMs ऑफ पिरियड्स टी अँड 5t/4. म्हणजे दोन टाइम पिरियड दिलेत. पहिला काय टी आणि दुसरा 5t/4. म्हणजे टू पार्टिकल्स ए अँड बी एक्झिक्यूट SHMs ऑफ पिरियड टी अँड 5t/4 इफ दे स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून दोघं जण स्टार्ट झालेत, म्हणजे त्यांचं x इज इक्वल टू 0 पासून ते स्टार्ट झाले. देन व्हॉट विल द फेज डिफरन्स बिटवीन देम व्हेन पार्टिकल ए कम्प्लीट्स वन ऑसिलेशन. म्हणजे जेव्हा पार्टिकल ए वन ऑसिलेशन कम्प्लीट करेल तेव्हा दोन्हीतला फेज डिफरन्स किती असेल. पण जेव्हा पार्टिकल ए हा हा ऑसिलेशन कम्प्लीट करेल तेव्हा त्याचा टाइम पिरियड किती असणार? टी असणार, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये दिले ना पिरियड, त्यांचा टाइम पिरियड आहे टी आणि याचा 5t/4. आणि जर आपल्या क्वेश्चन मध्ये दिलं असतं पार्टिकल बी कम्प्लीट करतोय तर त्याचा टाइम पिरियड असता 5t/4. पण क्वेश्चन मध्ये पार्टिकल ए दिलाय, ए पार्टिकल दिल्यामुळे त्याचा टाइम पिरियड आहे टी. सो जेव्हा पार्टिकल ए एक ऑसिलेशन कम्प्लीट करेल तेव्हा त्याचा टाइम पिरियड काय असणार? त्याचा टाइम पिरियड असणार टी. सो जेव्हा पार्टिकल ए वन ऑसिलेशन कम्प्लीट करेल तेव्हा त्या दोन्ही पार्टिकलचा फेज डिफरन्स किती असेल असं त्यांनी विचारले. सो फेज डिफरन्स साठी फेज म्हणजे काय असतं? फेज इज इक्वल टू काय? ओमेगा टी प्लस अल्फा. ह्याला फेज म्हणतो ना आपण, कारण जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. ह्यातला ओमेगा टी प्लस अल्फा ह्या सगळ्याला मिळून आपण फेज म्हणतो. ह्यात अल्फा म्हणजे काय आहे? इनिशियल फेज, राईट. तर दोन्हीचा आपल्याला फेज डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे फेज 1 मायनस फेज 2 आपल्याला फाइंड करायचं, राईट. तर फेज 2 म्हणजे फेज 1 म्हणजे काय? ओमेगा 1 टी प्लस अल्फा मायनस ओमेगा 2 टी प्लस अल्फा, राईट. इथं अल्फा 1 आणि अल्फा 2 का दिलं नाही? कारण इथं अल्फा 1 आणि अल्फा 2 कारण दिलं नाही, कारण अल्फा म्हणजे काय असतो? इनिशियल फेज, आणि दोन्ही एकाच पॉइंट पासून स्टार्ट झालेत त्यामुळे दोन्हीचा इनिशियल फेज सारखाच असणार. त्यामुळे दोन्हीला आपण अल्फाच लिहिलं. अल्फा 1 अल्फा 2 लिहिलं असतं तर दोन्ही स्टार्ट वेगळ्या पोझिशन पासून झाले असते तर आपण अल्फा 1 आणि अल्फा 2 लिहिलं असतं. पण दोन्ही पार्टिकल एक्स इज इक्वल टू 0 पासूनच स्टार्ट झाले. एक्स इज इक्वल टू 0 पासूनच स्टार्ट झाले, त्यामुळे दोन्हीचा इनिशियल फेज हा सारखाच असणार. तर ह्याचा आन्सर काय येणार? ओमेगा 1 टी प्लस अल्फा, हे मायनस चिन्ह आत गेलं, मायनस ओमेगा 2 टी मायनस अल्फा, प्लस अल्फा मायनस अल्फा गेला, ओमेगा 1 टी मायनस ओमेगा 2 टी.
सर आपण टी कॉमन काढला. टी T1 आणि T2 का दिलं नाही? कारण व्हेन पार्टिकल ए कम्प्लीट्स वन ऑसिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यामुळं दोन्ही पार्टिकल जेव्हा ए जेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट करेल, तेव्हा आपल्याला फाइंड करायचं आहे फेज. त्यामुळे टी पण दोन्हीचा सारखा असणार. तर त्यामुळे टी कॉमन घेतला. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2. टी ॲज इट इज. ओमेगा 1 म्हणजे काय? 2 पाय बाय टी. तर 2 पाय बाय टी. पण ह्याचा टाइम पिरियड काय आहे? टी ॲज इट इज. मायनस ओमेगा 2. ओमेगा 2 म्हणजे ओमेगा म्हणजे काय? 2 पाय बाय टी. पण ह्याचा टी म्हणजे काय आहे? टाइम पिरियड. टाइम पिरियड पण ह्या पार्टिकलचा टाइम पिरियड काय दिलाय? 5t/4. 5t/4. तर पुढे कंटिन्यू केलं तर काय येणार? टी इज इक्वल टू 2 पाय. दोन्हीतनं 2 पाय कॉमन निघतंय बघा. 2 पाय सारखंच आहे. 2 पाय कॉमन घेतलं तर 1/t मायनस हा 4 डिनॉमिनेटरचा एकदम वर जाणार. म्हणजे काय येणार? 4/5t. राईट? काय चुकलं का रे? 2 पाय कॉमन काढला हा. 1/t मायनस हा 4 डायरेक्ट वर गेला. राईट? तर आता इथं 5t आहे आणि इथं t आहे. सर जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं, इथं 5 लिहिला आणि इथं पण 5 लिहिला. कारण काय लिहिलं? डिनॉमिनेटर सारखा झाला की न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होते त्यामुळं. सो टी ॲज इट इज, 2 पाय ॲज इट इज, 5 मायनस 4, 1/5t. राईट? तर हा काय आहे? फेज डिफरन्स आहे दोन्हीतला. आपण फेज डिफरन्स फाइंड करत आहोत. तर पहिला हे रफ रफ करूया थोडं वरचं. सो फेज डिफरन्स काय येणार? टी 2 पाय ॲज इट इज आणि इंटू 1/5t. राईट? पण टी म्हणजे काय आहे? टी म्हणजे काय आहे? व्हेन पार्टिकल ए कम्प्लीट्स वन ऑसिलेशन. म्हणजे पार्टिकल ए एक ऑसिलेशन कंप्लीट करेल, तेव्हा आपल्याला फेज डिफरन्स फाइंड करायचा आहे. मग टी काय येणार? टी. कारण का? कारण जेव्हा पार्टिकल ए एक ऑसिलेशन कंप्लीट करेल, तेव्हा आपल्याला फाइंड करायचं आहे ना. त्यामुळे पार्टिकल ए एक ऑसिलेशन किती टाइम मध्ये कंप्लीट करणार? टी टाइम मध्ये कंप्लीट करणार. त्यामुळे टी ची व्हॅल्यू काय येणार? टी. जर इथं पार्टिकल बी दिला असता तर टी ची व्हॅल्यू काय येणार? 5t/4 आली असती. राईट? पण इथं पार्टिकल ए दिल्यामुळं पार्टिकल ए जेव्हा वन ऑसिलेशन कंप्लीट करेल असं दिल्यामुळं टी ची व्हॅल्यू काय येणार? टी. कारण ए चा टाइम पिरियड हा टी आहे. सो टी ची व्हॅल्यू काय येणार? टी 2 पाय बाय 1/5t. राईट? सो टी ला टी गेला. आन्सर काय येणार? 2 पाय बाय 5. सो या दोन्हीतला फेज डिफरन्स काय येणार? 2 पाय बाय 5. ऑप्शन नंबर सी. कळलं का? थोडासा लेंदी आहे आणि समजायला अवघड आहे. सो परत एकदा बघा हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. ए पार्टिकल एक्झिक्युटिंग ॲज अ जम्प ऑफ एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. एम्प्लिट्यूड काय आहे? 4 सेंटीमीटर. and time 2 second. Time period दिलाय. Time period t is equal to 4 second. The time taken by it to move from positive extreme position to half of amplitude. हे मागच्या सेशन मध्ये आपण सांगितले. डायरेक्ट शॉर्टकट दिला होता. हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. द टाइम टेकन बाय इट म्हणजे किती टाइम घेतोय टू मूव्ह फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम x इज इक्वल टू प्लस ए. तिथून कुठेपर्यंत? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ ऑफ एम्प्लिट्यूड म्हणजे ही मीन पोझिशन आहे. x इज इक्वल टू 0. ह्या दोन्हींच्या मध्ये x इज इक्वल टू a/2 पर्यंत जायला त्याला किती टाइम लागतोय? सो ह्याचा आपण डायरेक्ट शॉर्टकट प्लॅन केला होता. इथून इथं जायला t/12. इथून इथं जायला t/6. इथून इथं t/6, t/12, t/12, t/6, t/6, t/12. तर त्याने आपल्याला काय विचारले? फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ ऑफ एम्प्लिट्यूड म्हणजे इथून इथंपर्यंत जायला किती टाइम लागतो? t/6. t इज इक्वल टू t/6. पण त्याने टाइम पिरियड काय दिलाय? इथं दिलाय बघा क्वेश्चन मध्ये. टाइम पिरियड इज इक्वल टू
4 सेकंड, 4/6 म्हणजे काय 2/3. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. A particle starts simple harmonic motion from mean position. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन ही मेन पोझिशन पासून स्टार्ट केली. इट्स एम्प्लिट्यूड इज ए. एम्प्लिट्यूड काय आहे? ए आहे. एम्प्लिट्यूड इज ए अँड टोटल एनर्जी इज ई. टोटल एनर्जीला त्यांनी ई म्हणले. ऍट वन इन्स्टंट इट्स कायनेटिक एनर्जी इज 3e/4. म्हणजे कोणतं तरी असं डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी, त्या इन्स्टंटला कायनेटिक एनर्जी ही 3/4 ऑफ ई आहे. 3/4 ऑफ ई. पण ई काय आहे? टोटल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी ही 3/4 ऑफ टोटल एनर्जी आहे ऍट दॅट इन्स्टंट. तर त्या इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट काय असेल असं त्याने विचारले. बरोबर. इट्स डिस्प्लेसमेंट ऍट दॅट इन्स्टंट इज. म्हणजे त्या इन्स्टंटला डिस्प्लेसमेंट काय असेल? म्हणजे अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट काय असेल असं त्याने विचारले. सो फाइंड करूया. कायनेटिक एनर्जी इज 3/4 ऑफ ई. ई म्हणजे काय आहे? टोटल एनर्जी, राईट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, राईट. 3/4 ऑफ इज इक्वल टू 3/4 ऑफ टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के ए स्क्वेअर, राईट. सो हाफ के कॅन्सल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 ऑफ ए स्क्वेअर. पण आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे ना, त्यामुळे हे पॉझिटिव्ह आलं पाहिजे. ह्या साईडला घेऊन जाऊया. सो ए स्क्वेअर याला ह्या साईडला नेऊया आणि ह्या टर्मला ह्या साईडला नेऊया. ए स्क्वेअर मायनस 3/4 ऑफ ए स्क्वेअर. हा इकडे गेल्यावर निगेटिव्ह होणार, राईट. आणि हा मायनस एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होणार इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, राईट. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? 4a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर काय? ए स्क्वेअर बाय 4. सो एक्स इज इक्वल टू a/2. सॉरी, कॅपिटल ए लिहिलाय, स्मॉल ए आहे कारण एम्प्लिट्यूड इज इक्वल टू स्मॉल ए दिलाय. सो ऑप्शन नंबर काय येणार? ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. An unstretched spring is first stretched through distance x. एक स्प्रिंग आहे. आता हे सरफेस आहे हॉरिझॉन्टल. एक स्प्रिंग आहे, अनस्ट्रेच्ड स्प्रिंग आहे. त्याला स्ट्रेच केलं थ्रू डिस्टन्स एक्स. म्हणजे ही पहिला अनस्ट्रेच्ड स्प्रिंग. कोणती स्प्रिंग आहे? अनस्ट्रेच्ड. तिला आपण स्ट्रेच केलं थ्रू डिस्टन्स एक्स. एक्स या डिस्टन्सनं आपण स्ट्रेच केलं. ही या स्प्रिंगची मेन पोझिशन आहे, कारण तिथे डिस्प्लेसमेंट 0 येणार ना. ही त्याची मेन पोझिशन. आणि ह्या मेन पोझिशन पासून आपण एक्स एवढ्या डिस्टन्सवर त्याला डिस्प्लेस केलं, राईट. ही फर्स्ट कंडिशन आहे. अँड देन फर्दर बाय डिस्टन्स एक्स. म्हणजे आणि पुढे एकदा डिस्टन्स एक्स नच अजून एकदा डिस्प्लेस केलं. म्हणजे काय येणार? ही पहिला ऍज इट इज स्प्रिंग. हे पहिला आपण एक्स डिस्टन्स डिस्प्लेस केलेलं, एक्स डिस्टन्सनं. अँड फर्दर डिस्प्लेस्ड बाय डिस्टन्स एक्स. म्हणजे अजून एक्स डिस्टन्स वरती त्याला डिस्प्लेस केलं. म्हणजे हे पण डिस्टन्स आहे एक्स. ही त्याची मेन पोझिशन आहे. हे डिस्टन्स एक्स आहे आणि हे डिस्टन्स आहे 2x. देन वर्क डन इन फर्स्ट इफ वर्क डन इन फर्स्ट केस इज W1. म्हणजे ही फर्स्ट केस आहे. ही अनस्ट्रेच्ड स्प्रिंग आहे, त्याला डिस्टन्स एक्स न डिस्प्लेस केलं, ही फर्स्ट कंडिशन आहे. सो वर्क डन इज फर्स्ट केस इज W1 and that in second case is W2. म्हणजे हे आपण जेव्हा फर्दर डिस्प्लेस केलं डिस्टन्स एक्स न, तर तेव्हा वर्क डन होतं W2. हे आहे W1, हे आहे W2. ह्याला W2 म्हणतात. देन विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट. म्हणजे आपल्याला W1 आणि W2 ह्यांच्यातलं रिलेशन फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करणार? वर्क डन म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी, राईट. हे कायम लक्षात ठेवा. वर्क डन इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी. सो वर्क डन फर्स्टचा फॉर्म्युला काय येणार? हाफ के. फोर्स तर कॉन्स्टंट आहे दोन्हीला, x1 स्क्वेअर.
राईट. पण x1 काय आहे? x1 म्हणजे x आहे, राईट. एक्स डिस्प्लेसमेंट आपण डिस्प्लेस केले हाफ के एक्स स्क्वेअर, राईट. हा W1 आला. W2 काय आहे? हाफ के x2 स्क्वेअर, राईट. हाफ के ऍज इट इज. ह्यात x2 काय आहे? x2 म्हणजे हा x प्लस हा x. एवढं आपण डिस्टन्सने डिस्प्लेस केले ना. कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. एवढ्या आपण डिस्टन्सने डिस्प्लेस केले ना, त्यामुळे टोटल डिस्टन्स काय येणार? टोटल डिस्टन्स येणार 2x. हा x प्लस हा x इज इक्वल टू 2x. 2x चा स्क्वेअर. कारण ही पूर्ण डिस्टन्स कन्सिडर करायला लागणार, कारण वर्क डन ह्या पूर्ण डिस्टन्स मध्ये झाले, त्यामुळे x2 इज 2x. सो हाफ के 2x चा स्क्वेअर काय येणार? 4x स्क्वेअर, राईट. सो ह्याचा आन्सर काय येणार? 2k एक्स स्क्वेअर. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. आन्सर काय येणार? 2k एक्स स्क्वेअर. म्हणजे वर्क डन इन ह्या पूर्ण केसमध्ये, हे रफ करूया एकच मिनिट. सॉरी, कॅन्सल झालं. वर्क डन इन फर्स्ट केस काय आलं होतं रे? हाफ के एक्स स्क्वेअर, राईट. आणि वर्क डन इन सेकंड केस काय आलं होतं? 2k एक्स स्क्वेअर. सॉरी, ते सगळं रफ झालं. परत एकदा डायग्राम ड्रॉ करूया. ही अनस्ट्रेच स्प्रिंग होती, ह्याला स्ट्रेच केलं होतं थ्रू डिस्टन्स x. ही त्याची मेन पोझिशन होती. ऍट मेन पोझिशन x इज इक्वल टू 0. ही याची मेन पोझिशन आहे. एवढं डिस्टन्स आपण, सॉरी, x इथे येणार नाही. एवढं डिस्टन्स आपण डिस्प्लेस केलं पहिल्या कंडिशन नुसार. आता नेक्स्ट कंडिशन मध्ये फर्दर डिस्प्लेस्ड बाय एक्स, म्हणजे आणि डिस्प्लेस केलं. ही मेन पोझिशन आहे, हे पहिलं डिस्टन्स आहे, हे पहिलं डिस्टन्स ऍज इट इज, आणि फर्दर डिस्प्लेस्ड बाय एक्स. सो हे टोटल वर्क डन किती आलं? 2k एक्स स्क्वेअर. टोटल वर्क डन आलं 2k एक्स स्क्वेअर. हे पूर्ण वर्क डन आलं. तर वर्क डन इन पहिल्या केसमध्ये काय आलं? W1 इज इक्वल टू हाफ के एक्स, म्हणजे हाफ के एक्स स्क्वेअर. म्हणजे ह्या पार्टमध्ये वर्क डन झालं हाफ के एक्स स्क्वेअर, राईट. एवढ्या संपूर्ण पार्टमध्ये काय झाले? 2k एक्स स्क्वेअर. सो ह्या पार्टमध्ये हाफ के एक्स स्क्वेअर आहे, ह्यामध्ये 2k एक्स स्क्वेअर आहे. तर ह्या पार्टमध्ये किती असणार? ह्या पार्टमध्ये असणार, ह्याच्यातून हे जर आपण सेपरेट केलं, हा आहे 1/2k एक्स स्क्वेअर आणि हा आहे 2k एक्स स्क्वेअर. तर या दोन्हीची सबट्रॅक्शन केली तर इथल्या पार्ट मधलं निघणार ना. तर दोन्ही सबट्रॅक्शन किती येणार? 2 - 0.5k एक्स स्क्वेअर. म्हणजे आता या दोन्हीचा डिफरन्स करा. 1 मायनस W1 मायनस W2. तर काय येणार? 2k एक्स स्क्वेअर मायनस 1/2k एक्स स्क्वेअर म्हणजे काय? 0.5 के एक्स स्क्वेअर, राईट. तर याचं सबट्रॅक्शन काय येणार? 1.5k एक्स स्क्वेअर, राईट. सो वर्क डन इन धिस पार्ट इज 1.5 के एक्स स्क्वेअर. तर काय काय मुलं डायरेक्ट म्हणतील 2k स्क्वेअर आणि ह्यांच्यातलं डायरेक्ट रिलेशन काढतील, तर ते रॉंग आहे. कारण 2k एक्स स्क्वेअर हे वर्क डन इन पूर्ण ह्याच्यातलं आहे, पूर्ण पार्ट मधलं हे वर्क डन आहे. पण आपल्याला W2 म्हणजे काय आहे? एवढाच पार्ट आहे. W2 म्हणजे एवढाच पार्ट त्यांनी दिलाय. एवढाच पार्ट म्हणजे W2 मधलं वर्क डन आहे. त्यामुळं ह्या पार्ट मधून ह्या पूर्ण पार्टचं जर आपण वर्क डन सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला एवढ्या पार्टचं मिळेल, राईट. सो W1 काय आहे? हाफ के एक्स स्क्वेअर. पण W2 काय आला? W2 म्हणजे एवढ्या पार्ट मधला वर्क डन. हे W2 ह्या पूर्ण ह्याच्यातलं वर्क होतं. तर W2 हे पूर्ण वर्क आहे. तर आपण ह्याला W2 न म्हणता नुसतं W म्हणूया. कारण कारण हे W म्हणजे या पूर्ण ह्याच्यातलं वर्क आहे. पण आपल्याला W2 पाहिजे, त्यामुळे W2 काय आला? 1.5k एक्स स्क्वेअर, राईट. दीड कसा आला? आपण दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं. या पूर्ण मधला एवढा पार्ट गेला तर आपल्याला एवढ्या पार्ट मधलं मिळणार. त्यामुळे ह्याचा आन्सर काय आलं? 1.5 के एक्स स्क्वेअर. आता ह्या दोन्हीतलं रिलेशन फाइंड करायचं आहे. त्यामुळे जर आपण दोन्हीचा रेशो घेतला, म्हणजेच W1 अपॉन W2 केलं. W1 काय आहे? 0.5 के एक्स स्क्वेअर. 0.5 कसं काय? हाफ के एक्स स्क्वेअर म्हणजे हाफ म्हणजे काय? 0.5. W2 काय आहे? 1.5 के एक्स स्क्वेअर, राईट. सो के एक्स स्क्वेअरला के एक्स स्क्वेअर गेला. 0.5 अपॉन 1.5 काय येणार? 5/15.
राईट. सो 1/3. सो W1 अपॉन W2 इज इक्वल टू 1/3. म्हणजेच W2 इज 3W1 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर. सो असं कुठं रिलेशन दिसते का बघा. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. If the period of oscillation of mass m suspended from a spring is 2 सेकंड. म्हणजे पिरियड ऑफ ऑसिलेशन मास एमचं पिरियड ऑफ ऑसिलेशन किती आहे. पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे टाइम पिरियड आहे 2 सेकंड. म्हणजे जेव्हा मास एम असेल तेव्हा त्याचा टाइम पिरियड किती आहे 2 सेकंड. देन टाइम पिरियड ऑफ मास 4m विल बी. म्हणजे जेव्हा मास 4m असेल तर त्यांच्यातला टाइम पिरियड किती असेल असं त्याने विचारले. तर आपण हे कसं फाइंड करू शकतो. जर आपल्याला टाइम पिरियड आणि मास यांच्यामधलं रिलेशन आपल्याला कळलं, तर ते आपण फाइंड करू शकतो. कसं फाइंड करणार. टी म्हणजे काय असतं 2π/ओमेगा. पण ओमेगा म्हणजे काय असतो. ओमेगा इज इक्वल टू √k/m. राईट. कारण का k इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एम हा फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो. ओमेगाचा फॉर्म्युला √k/m. सो हा √m डायरेक्ट वरती जाणार. सो फॉर्म्युला काय येणार 2π√m/k असा हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला येणार विथ रिस्पेक्ट टू मास. तर आपल्याला हे रिलेशन मिळालं. तर टाइम पिरियड आणि मास मध्ये रिलेशन कसं येणार. 2π कॉन्स्टंट आहे, k कॉन्स्टंट आहे. त्यामुळे t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √ ऑफ मास. सो T1 अपॉन T2 इज इक्वल टू √m1/m2. राईट. सो T1 काय आहे. फर्स्ट टाइम पिरियड काय आहे 2 सेकंड. सेकंड टाइम पिरियड काय आहे फाइंड करायचं. त्याला आपण T म्हणूया, तो फाइंड करायचा आहे. M1 काय आहे इनिशियल मास m. M2 काय आहे 4m. राईट. सो m गेला 2/t इज √1/4. राईट. सो 2/t इज √1 किती 1 आणि √4 इज इक्वल टू 2. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टाइम पिरियड काय येणार रे 4 सेकंड. राईट. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. The amplitude of particle executing SHM is 4 सेंटीमीटर. amplitude काय दिला 4 सेंटीमीटर. राईट. At the mean position speed of the particle is 16 centimeter per second. The velocity at mean position दिले ना, त्यामुळे velocity at mean position is 16 सेंटीमीटर पर सेकंड. राईट. पण मगाशी मी काय सांगितलं होतं. व्हेलॉसिटी ऍट मेन पोझिशन काय असते मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते मेन पोझिशनला. तर हे कायम लक्षात ठेवायचं. व्हॉट विल बी द पुढचं पार्ट वाचूया. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन ऍट विच. म्हणजे व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन. म्हणजे हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, ही मेन पोझिशन आहे. या मेन पोझिशन पासून किती डिस्टन्स वर. म्हणजे आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ऍट विच द स्पीड ऑफ पार्टिकल बिकम्स स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल बिकम्स 8√3 सेंटीमीटर पर सेकंड. राईट. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी 8√3 सेंटीमीटर पर सेकंड बनेल तेव्हा तो पार्टिकल मेन पोझिशन पासून किती डिस्टन्स वर असेल हे त्यांनी विचारले. सो व्हेलॉसिटी दिले. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा √a² - x². सो ह्या फॉर्म्युला जर आपल्याला आता अँप्लिट्यूड माहितीये, एक्स आपल्याला काढायचा आहे, व्ही माहितीये, व्ही त्याने दिलाय 8√3. पण जर आपल्याला ओमेगा माहित नाहीये, पण ओमेगा कसा काढायचा त्यासाठी त्यांनी आपल्याला व्हीमॅक्स दिलाय. व्हीमॅक्स म्हणजे काय मॅक्सिमम व्हेलॉसिटी. व्हीमॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे 16. राईट. पण व्हीमॅक्सचा फॉर्म्युला काय असतो ए ओमेगा असतो. राईट. ए ओमेगा इज इक्वल टू काय येणार मग ए ओमेगा इज इक्वल टू 16. तर ओमेगा काय येणार. ओमेगा फाइंड करायचा आहे ना, कारण आपल्याला अँप्लिट्यूड त्याने दिलाय क्वेश्चन मध्ये, व्हेलॉसिटी क्वेश्चन मध्ये दिले, एक्स तर काढायचा आहे.
फक्त ओमेगाची जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला एक्स निघू शकतो. पण ओमेगा कसा फाइंड करायचा? जर आपण 16/a केलं, व्हीमॅक्स दिलाय त्यामुळे त्यानुसार आपण ए काढू शकतो, ओमेगा काढू शकतो. तर अँप्लिट्यूडची व्हॅल्यू काय आहे? 16/a काय आहे? 4. तर ओमेगा काय आहे ना? 4, राइट? तर ओमेगाची व्हॅल्यू मिळाली, व्हीची व्हॅल्यू मिळाली, अँप्लिट्यूड माहिती आहे, तर आपण एक्स काढू शकतो. व्हेलॉसिटी काय आहे? 8√3, राइट? ओमेगा काय आहे? 4. ओमेगा आत्ताच काढला हे बघा, 4. अँप्लिट्यूड काय आहे? अँप्लिट्यूड आहे 4. 4 चा स्क्वेअर काय? 16 मायनस एक्स स्क्वेअर, राइट? 4 1 जा 4, 4 2 जा 8. So 2√3 is under root 16 minus एक्स स्क्वेअर. आपल्याला एक्सपॅन्ड करायचा आहे, तो स्क्वेअर करूया बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर ह्याचा स्क्वेअर केला तर काय येणार? 2 चा स्क्वेअर 4 इंटू √3 चा स्क्वेअर 3. सो ह्याचा स्क्वेअर काय येणार? 12, राइट? कसं स्क्वेअर फाइंड केला? 2√3 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय? 4. √3 चा स्क्वेअर काय? 3. आन्सर काय येणार? 12. सो ह्याचा स्क्वेअर आला 12. ह्याचा स्क्वेअर केला तर ह्या अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार. 16 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे एक्स स्क्वेअर ह्या साईडला नेऊया. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस 12. हा 12 इकडे आल्यावर निगेटिव्ह होणार. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 2, राईट? सो एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ऑप्शन नंबर सी, राईट? सो कळाला का क्वेश्चन? कळाला नसेल तर परत एकदा रिपीट बघा. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द displacement equation of a particle represented by y is equal to a sin pt plus b cos pt, right? The particle executes. आता पार्टिकल कोणतं एक्झिक्यूट, हे इक्वेशन कोणतं इक्वेशन रिप्रेझेंट करतंय? रेक्टिलिनियर मोशनचं, एसएचएमचं, इलिप्टिकल मोशनचं का युसीएमचं? तर आपण हे काढूया पहिल्यांदा. कसं काढणार? रिझल्टंट. आता हे जर इक्वेशन आपण डिस्प्लेसमेंट बरोबर कम्पेअर केलं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, राईट? आणि हे पण इक्वेशन कम्पेअर केले, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, राईट? पण हे इक्वेशन कसं आहे? एसएचएमचं इक्वेशन आहे ना हे. आपल्याला टॉपिकच ऑसिलेशन आहे. ऑसिलेशन मध्ये एसएचएम हा पार्ट आहे. तर एसएचएम मध्ये एक्स इक्वेशन काय असतं? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे ऍक्च्युअल इक्वेशन आहे, पण अल्फा आपण 0 कन्सिडर करतो कारण का मेन पोझिशन पासून स्टार्ट झालाय. त्यामुळे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी हे ऍक्च्युअल इक्वेशन आहे. तर हे जर आपण ह्या बरोबर कम्पेअर केलं तर हे कम्पेअर होते. एच्या जागी ए, साइनच्या जागी साइन, ओमेगा टीच्या जागी पीटी. सो हे इक्वेशन एसएचएमचं असल्यामुळं हे सुद्धा इक्वेशन एसएचएमचं, हे एसएचएमचं असल्यामुळे हे सुद्धा एसएचएमचं. सो दोन्ही इक्वेशन एसएचएमचे आहेत आणि एसएचएम ऍड केलं तर रिझल्टंट इक्वेशन कशाचं मिळणार? एसएचएमचंच मिळणार. सो हे सॉल्व्ह करण्याची गरजच नाही. त्यामुळे आन्सर काय येणार? बी, एसएचएम प्लस एसएचएम इज इक्वल टू एसएचएम. कारण हे ऍक्च्युअल एसएचएमचं इक्वेशन आहे ना. त्यामुळे हे इक्वेशन ह्यावर कम्पेअर होते. त्यामुळे दोन्ही पण एसएचएमची इक्वेशन असल्यामुळे दोन्हीचे आपण जर ऍडिशन केली तर रिझल्टंट पण एसएचएमचंच मिळणार ना. सो द पार्टिकल एक्झिक्युट्स एसएचएमचं इक्वेशन. सो ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट. सो इथं आपला सेशन संपतोय. आज टोटल 15 क्वेश्चन केलेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण 15 क्वेश्चन बघूयात टार्गेट आणि मार्वल मधली. सो काही क्वेश्चन्स टार्गेट आणि मार्वल मधले सीईटीच्या पर्स्पेक्टिव्हच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते क्वेश्चन घेणार नाहीये. जे क्वेश्चन सीईटीच्या अंडर आहेत तेच फक्त घेण्यात येतील. सो लाईक करा आणि शेअर करा मित्रांना आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.